अजब रमा राघवची जोडी. आता कोण असेल? अश्विनीत असणार बहुतेक, सारखं मध्ये मध्ये करत असते. तू नफा तुझं काय? ये ठीक आहे, बाहेर बाहेर. हिचं बघ काय चाललंय आता. काय झालं? ही म्हणते की आता हिला दिवाळी संपेपर्यंत आपल्याकडेच राहायचंय म्हणे. ए बाई, अगं आणखी जीवाला घोर नको लावूस ना. आता ते पोलीस आले त्या प्राणकंठाशी आले होते. आता हे दिवाळीचं काय घेऊन बसलीस? आईची पण ऐका माझं. काय तुझी आई तिथे टपून बसलीये नवीन नवीन कुरापती काढत. आणि ही जोडगोळी आहेस जोडीला. कोण? माधव आणि अश्विनी. त्यांच्या आयुष्याचं एकच ध्येय आहे, तुझा शोध. तू आता प्लीज प्लीज घरी जा. राघवा, जा तिला सोडून ये बाबा. अरे अगं मी तेच सांगतोय आजी, पण ही ऐकेल तर ना. राघव, आजी असं काय करताय? लाईफ मध्ये थोडी मजा मस्ती, थोडं टेन्शन चालतं ना. खूप झाली मजा मस्ती. आपलं नशीब बलवत्तर म्हणून मगाशी वाचलो आपण. आता पुन्हा तसंच होईल याची काय गॅरंटी सांग? आजी मी काय म्हणते, तुम्हीच म्हणता की नाही आपण लाईफ मध्ये नेहमी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. पॉझिटिव्ह राहिलो की सगळं काही पॉझिटिव्ह होतं, हो की नाही? मला मग तुमच्या बरोबर दिवाळी साजरी करू द्या ना प्लीज. आणि तसंही आई म्हणाल्या होत्या की ते मला दिवाळीमध्ये फराळ करायला शिकवणार आहेत, करंजी करायला शिकवणार आहेत. सो टेस्टिंग. प्लीज 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 मला राहू द्या. दिवाळी झाली ना की मी स्वतःहून जाईन घरी. राघव इतकं स्ट्रॉंग प्रॉमिस. प्लीज प्लीज. बरं मला सांगा, तुमचा आता पाय बरा आहे ना? दुखत नाहीये ना? नॉर्मल होत आलेला आहे, नो टेन्शन. गुड. एक मिनिट. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, बोला. आज बऱ्याच दिवसांनी आठवण काढलीत. काय विशेष? काय ए कधी झालं सगळं? नाही नाही, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हाला आमच्यामुळे जो काही त्रास झाला असेल त्याबद्दल खरंच मी माफी मागतो. आणि थँक्यू इन्स्पेक्टर साहेब, थँक्यू व्हेरी मच तुम्ही हे मला कळवल्याबद्दल. नाही मी बघतो ना काय करायचं. लावण्य, 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 आधी बाहेर ये. गिरीश, एक मिनिट. गिरीश काय झालं इतकं चिडायला? काय म्हणाले ते फोनवर? काय रे, काय झालं का आरडाओरडा करायला? हा, तुला व्यवस्थित माहिती आहे लावण्य तू काय केलंयस ते? तू पुरोहितांच्या घरी पोलीस पाठवले. मी तुला निक्षून सांगितलंय की आपला आणि पुरोहितांचा यापुढे काहीही संबंध नाही. तू त्यांच्या घरात परत परत ढवळाढवळ का करतेस? कारण रमा त्यांच्या घरी आहे. म्हणजे तुला वाटतंय ना की त्यांचा आणि आपला काही संबंध नाहीये, तर तसं नाहीये. रमा सोलो ट्रिपच्या नावाखाली घराबाहेर पडली खरी, पण ती ट्रिपला नाही तर राघवच्या घरी गेली. आणि मला तशी खात्री आहे. पण हेच फाइंड आउट करण्यासाठी मी पोलीस पाठवले. काय चुकलं माझं यार? माझ्या समोर रमानी सांगितलंय ती सोलो ट्रिपला जातेय आणि माझा तिच्यावर 100% विश्वास आहे. तुला माझी कुठलीही गोष्ट कधी का पटत नाही रे? एक काम कर, तूच रमाला फोन कर आणि विचार ना तिला. विचार तिला की सोलो ट्रिपला गेली ना, मग एवढ्या दिवसात एकदाही तिचे वेअर अबाउट्स का सांगितले नाहीत तिने? एकदाही कॉल केलेला नाहीये किंवा मेसेज केला नाहीये का? असं काय करतेस? जा ना बाळा घरी. असं असं हटून नको बसू. फाईन, ठीक आहे. तुम्हाला मी इथे राहायलाच नकोय ना? चालेल, नका ऐकू कोणी माझं. मी जाते माझ्या घरी. आणि कोणी मला सोडायला यायची पण गरज नाही. माझी अगं 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 असा अक्रस्ताळेपणा करू नको. ती गोरांबा ना सगळं स्वतःच खरं करणार आहे. आता काय करायचं याचं सांग तू. मी सांगते काय करायचं ते. आजी, तुम्ही दोघं मला इथे राहायची परमिशन द्या. सिंपल. ते तर आम्हाला करायलाच लागणार. ओके. या सगळ्या प्रकारात तुला सगळ्यांपासून दूर कसं ठेवायचं